नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। छावा चित्रपट पाहून आकाशकन्या कल्पना विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षिका झाले भाऊक। परभणी शहरातील नरेश सिनेफ्लेक्स येथे दिनांक 12 मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट हे अंबिकानगर येथील आकाशकन्या कल्पना प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नरेश सिनेफ्लेक्सच्या माध्यमातून हितेंद्रजी यांच्या वतीने दाखवण्यात आला। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट अतिशय हृदयस्पर्शी आहे आणि या चित्रपटातील शेवटचे क्षण हे अत्यंत भावनिक करणारे आहेत। हा चित्रपट पाहताना शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षिका इतके भावुक झाले होते की त्यांच्या डोळ्यातून सततचे अश्रू वाहत होते। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाला उजाळा देणारा छावा हा चित्रपट पाहून त्यांच्या कार्यातून, पराक्रमातून आणि बलिदानातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यास त्यांच्या सहनशीलतेचा आदर्श घ्यावा या हेतूने सदरील चित्रपट नरेश सिनेफ्लेक्सच्या माध्यमातून हितेंद्र तळरेजा यांच्या वतीने दाखवण्यात आला असल्याचे वक्तव्य शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केले। या चित्रपटाचा आकाशकन्या कल्पना प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी लाभ घेतला। पाहूया परभणी न्यूजचा हा सविस्तर वृत्तांत। आकाशकन्या कल्पना प्राथमिक व माध्यमिक शाळा परभणी अंबिकानगर या ठिकाणाहून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना घेऊन या धर्मवीर संभाजीराजे छावा हा चित्रपट पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमच्या विद्यार्थ्यांना हा चित्रपट अगदी हृदयस्पर्शी वाटलेला आहे। संभाजीराजांचे जे दृश्य पाहून, शेवटचे दृश्य पाहून विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अगदी अश्रुधारा वाहत आहेत आणि हा जो चित्रपट आहे तो सर्वांनाच काहीतरी छान शिकवण देऊन जाणार आहे, एवढं मी आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगू इच्छिते। मी आकाशकन्या कल्पना प्राथमिक शाळेतून एकूण विद्यार्थी 307 विद्यार्थी आज हा चित्रपट सिनेमा पाहण्यासाठी आलेले आहेत। परंतु हा ऐतिहासिक चित्रपट असल्यामुळे सर्व मुलांना ऐतिहासिक चित्रपटाविषयी माहिती झालेली आहे आणि हा चित्रपट पाहून सगळी मुलं भावुक झालेली आहेत। या मॅम, आता मला इतकं छान वाटतं की मी चौथीचे इतिहासाची शिक्षिका आहे आणि खूप भयानक होतं हे सगळं, इतकं सहन केलं आहे आणि मुलांना सुद्धा मला हेच सांगायचं आहे इथून की हे सगळं त्यांनी अनुभवलं आहे, हे सगळं जे आज त्यांनी बघितलं आहे हे सगळं संभाजी महाराजांनी सगळं सहन केलं आहे आणि हे जे सहन केलेलं आहे ते त्यांना असं नुसतं वाया जाऊ देऊ नका। त्यांचे विचार जे आहेत ते कायम स्वरूपी पुढे चालून राहू द्या प्लीज। अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने हा पिक्चर मांडलेला आहे आणि नक्की बघा जाऊन, कारण जे आपल्या महाराजांनी आपल्यासाठी सोचलं आहे त्यांना खरं तर त्यांच्याकडे एवढं स्वराज्य होतं, ते मस्त राहू शकले असते, पण नाही, त्यांनी पुढचे जे आपले जे स्वराज्य जे आहे ते आपलं म्हणजे सगळं आपण सुखरूप राहावं, आज त्यांच्यामुळे आज आपण सुखरूप राहिलेलो आहोत। तर हा चित्रपट नक्की बघा, आपल्या मुलांनाही दाखवा आणि खूप 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 सुंदर चित्रपट आहे। धन्यवाद। आरुषी राव आकाशकन्या शाळेतून आलेली आहे। आम्हाला स्कूलमधून हा छावा चित्रपट बघण्यासाठी आणलं होतं। तर हा चित्रपट खूप असं हृदयस्पर्श आहे आणि या चित्रपटावरून आपल्याला इतिहासामध्ये काय काय घडून गेलं हे सुद्धा कळतं आणि संभाजी महाराजांना एवढं भयानक केलं त्याच्यावरून सुद्धा आपल्याला काही कळतं। महेश फड, माझ्या शाळेचे नाव आकाशकन्या कल्पना प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे। आज आमच्या शाळेने आम्हाला छावा चित्रपट दाखवण्यासाठी आणले आहे। मला छावा चित्रपट खूप आवडला आणि त्यांचे जे बलिदान होते ते खूप हृदयस्पर्शी होते, त्यामुळे आम्हाला खूप छान चित्रपट आवडला। थँक्यू।